ठाण्यातील कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ, कंत्राटी कामगारांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन। ठाण्यातील कंत्राटी सफाई कामगारांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयाबाहेर मंगळवारी सकाळी आंदोलन केली। श्रमजीवी रयत संघटनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले। मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे 55 कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांना कामावरून कमी करण्याचा घाट घातलाय। त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून सर्व कामगार हवालदिल झालेत। कामगारांना जानेवारी 2020 पासून वार्षिक रजेचा पगार न देणे, फायलिया विभागातील कामगारांचा 2 महिन्यापासून पगार न देणे याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव हे धरणं श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले। कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी कामगारांनी केली आहे। स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक कामगार ठाणे शहराला सुंदर व स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करीत असतात। मात्र याच कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। प्रशासन देखील गांभीर्याने लक्ष देत नसून ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कामगारांनी केलाय। यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी एकत्र आंदोलने छेडली आहेत। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी कामगारांनी दिलाय।